निवडणुकीचं वातावरण आहे, हा जो प्रवास आहे याच्याबद्दल काय सांगा? ऍक्च्युली 2003 पासून एकनाथ पवारांच्या मार्गदर्शनाने काम केलं. जशी 2014ची आपली मोदीजींची पंतप्रधान मोदीजींची जे सुरुवात झाली, त्यामुळे अजून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रभागामध्ये ओघ आला. कोविडच्या त्या महामारीच्या काही ज्या आठवणी असतील त्याच्याबद्दल काय सांगा? बावीसच्या एरियामध्ये जवळजवळ 3,000 लोकांचे होतं आणि यमुनोत्री सगळ्यांनी फाशी घातली. त्यांना त्या मृतांना स्मशानभूमीमध्ये नेऊन अग्नी देण्याचं काम आम्हाला पुण्य लागलं. आपण आपल्या प्रभागातल्या लोकांसाठी केलेली 5 वर्षातली प्रमुख 4-5 कामं काय आहेत? कोणत्याही समाजामध्ये काम करत असताना काम कधीच संपत नाही. हरिओम. पहिले पैसे मोजणी झालेली. याच्यापूर्वी 3 वर्षापूर्वी कलेक्टर साहेबांकडे दादांनी मीटिंग घेतली होती. माझ्या अंदाजे ऑक्टोबर महिना असेल. त्या मीटिंगला मी होतो, आमचे गुलाब साहेब होते. त्यावेळी ते आदेश दिले कलेक्टरने की महापालिकेने त्याचे पैसे भरावे आणि रितसर मोजणी करून द्या. सगळं झालेलं आहे आता, मोजणीवर सगळं झालेलं आहे. निश्चित 180 मीटरनी कमी होणार आहे. कृष्णानगर, सेक्टर नंबर 23, सेक्टर नंबर 21, निगडी, साईनाथ नगर जवळजवळ 5,000 घरांना दिलासा मिळणार आहे. काय सांगू? हे 5,000 घरं या नव्या मोजणीमध्ये आणि नकाशामध्ये येणार, बाहेर येणार. म्हणजे याच्यावरून रेड झोनचा शिक्का पुसला जाईल. हो सर. मग तुम्हाला खात्री आहे म्हणजे पूर्ण? मी पूर्ण अभ्यास केल्याशिवाय बोलणार नाही ना. हा. असं पण म्हणजे समजा जर 5,000 घरं जर रेड झोन मुक्त होणार असतील तर उत्तम केंद्रेंचा घरोघरी फोटो लागला पाहिजे. फोटो आपण शेवटी सेवा करतो, काम करत असतो. एक सांगायचं अजून एक त्यामध्ये की जी रेड झोनची जी हद्द आहे 2,000 आणि मोजणी झालेली आहे, त्याचं पैसे भरलेले आहे. आता प्रलंबित एक प्रश्न आहे की महानगरपालिकेने ते सगळं नकाशे वगैरे संरक्षण खात्याला पाठवलेलं आहे. बरं. संरक्षण खात्याने फक्त परवानगी द्यायची की तुम्ही प्रसिद्ध करा, एवढंच राहिलं. एकच राहिली. म्हणजे संरक्षण खात्याने त्यांनी सांगितलं की महानगरपालिका आयुक्त साहेब तुम्ही डिक्लेअर करू शकता, काही अडचण नाही. एवढंच राहिलेलं. निश्चितच आपल्याला तुमच्या पुढच्या कार्यकाळामध्ये रेड झोन मधून जवळपास 5,000 घरं मुक्त झालेली आम्हाला लवकरच पाहायला मिळतील. कारण 5 वर्षांमध्ये जी जे तुमचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासकीय राजवट लागली आणि कदाचित त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हा प्रस्ताव तितक्या प्रभावीपणे पुढे मांडला गेला नसेल प्रशासनाकडून, म्हणून शेवटच्या टप्प्यात हा विषय राहिलेला आहे. तुम्ही भाजपचं प्रतिनिधित्व करता, म्हणजे मूळ आता तुम्ही सांगितलं की राष्ट्रीय स्वयंसेवक कार्यकर्ता किंवा स्वयंसेवक म्हणून तुम्ही काम केलेलं आहे. आज भारतीय जनता पार्टीनं 2017 मध्ये पारदर्शी कारभाराचं आश्वासन दिलं होतं आणि आता या काळामध्ये काही पाहतोय आपण की याच्यामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप होतात. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवली जाईल की काय अशी स्थिती आता आहे. आणि हे सगळा जो काही माहोल क्रिएट करण्याचा प्रयत्न केला जातोय, ह्याच्यावर आपण काय भाष्य करा? आता मी मगाशी तुम्हाला बोलता बोलता सांगितलं की 2017चा अगोदरचा निधी आणि आताच्या निधीमध्ये फरक आहे. आता निधी आला म्हणजे लोकांना वाटणार भ्रष्टाचार झाला. शेवटी काय बोलणाऱ्याला पण धरू नाही शकत. पण एक गोष्ट ही पण खरी आहे की गेल्या 4-5 वर्षात जेवढे आरोप झाले त्याच्यातला एकही आरोप सिद्ध नाही करता आला. ते तर बोलणारच होतं मी आता पुढे तुम्हाला. परंतु निधी विकास कामे आल्यानंतर लोक काही जे असतात ना, त्यांचं 10% लोकांचा दृष्टिकोन बघण्याचा बदलतो. अरे यार मिळतं काय, म्हणजे लोकांनी दृष्टिकोन बदलला पाहिजे असं तुमचं म्हणणं. काही लोकांनी. आता मला सांगा, प्रभागामध्ये तुम्ही सांगितलं की मी एक होतो, एकापासून सुरुवात झाली आणि हळूहळू आता भारतीय जनता पार्टी तुमच्या प्रभागामध्ये सक्षम आणि प्रबळ म्हणून ओळखली जाते. या प्रभागामध्ये आपला आत्ताचा विरोधक कोण? म्हणजे राष्ट्रवादी की मनसे की शिवसेना? नाही, ती त्यांच्यात लढतील. त्यांची वाद होते. आणि भारतीय जनता पार्टीचे संघटन, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक सर्व एकत्रित काम करून भारतीय जनता पार्टी 100% 4ही उमेदवार निवडून आणते. 4ही उमेदवार निवडून येतील. म्हणजे समजा निकाल जर तुमच्या 13 नंबर प्रभागापासून सुरू झाला तर भाजपची पहिली विजयाची सलामी तुमच्या 13 नंबर मधून असेल. हो, निश्चितच. मला सांगा, या 5 वर्षातल्या कामकाजाच्या नंतर तुम्ही आता पुढच्या 5 वर्षाचं विजन काय ठेवता? पुढच्या 5 वर्षाचं विजन म्हणजे आमचं जे यमुनगर, निगडी, सेक्टर 22 आहे, त्याच्यामध्ये हे सर्व जुनं प्राधिकरण आहे. सेक्टर 22 पण प्राधिकरण.
आणि मी तुम्हाला एक सांगायचं विसरून गेलो सर, 2017ला जेव्हा निवडणुकीला होत होतो मी, त्याच्या अगोदर मी माझा प्रचार कॅम्पेनिंग चालू होतो, एकटाच होतो कॅम्पेनिंग करत. त्या काळामध्ये सेक्टर 22 मध्ये प्रचार करताना मला लोक बरेच म्हणायचे, आम्हाला वोटा स्कीम म्हणायचे. मी सेक्टर 22 नाव काढणारा कार्यकर्ता आहे. म्हणजे वोटा म्हणजे स्कीमला नाव पुसलं वोटा स्कीम म्हणायचंच नाही, सेक्टर नंबर 22 ही नवीन ओळख करून देणार उत्तम केंद्र. कोणालाही विचारा आणि माहिती घ्या. क्या बात आहे. म्हणजे वोटा स्कीम म्हटलं की थोडं हीनपणाची वागणूक आणि असं त्या ठिकाणी वाटायचं. गुन्हेगारी म्हणा, कारण मी तिथं राहिलेलो आहे 15 या वर्ष. गोष्टी म्हणा आणि तिथं वादविवाद म्हणा आणि तिथल्या परिस्थितीच्या कायम शहरामध्ये चर्चेत असलेला परिसर म्हणजे वोटा स्कीम असं म्हटलं जातं. त्याचं नाव बदलण्याची भूमिका आपण ठेवू. अगदी निश्चितच चांगलं आहे. मला सांगा, आपल्या परिसरामध्ये ज्या काही आम्ही समस्या काही काढून घेतलेल्या आहेत, त्याच्यात त्या समस्यांमध्ये प्राधिकरण सोसायटीचं नूतनीकरण किंवा फ्री होल्डचा विषय आहे. तो फ्री होल्डचा विषय वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. तिथल्या लोकांच्या बिल्डिंगची जी काही कालमर्यादा आहे ती संपलेली आहे आणि त्या बिल्डिंग मधल्या लोकांना स्वतःच्या इमारती, स्वतःच्या मिळकती नूतनीकरण करायचे आहेत, ते करता येत नाहीत. यासाठी आपण कधी पाठपुरावा केला आहे का? तुम्हाला आता याची सत्य परिस्थिती मी सगळीच कॅमेऱ्यासमोर नाही सांगत, परंतु जे विजन मध्ये आहे ना, ते तुम्ही आता जे बोलले ते विजन मध्ये आहे. आमदार महेशदादा रानडे यांच्या माध्यमातून यमुननगर परिसरातील, मोठी परिसरातील 3,500 मिळकती फ्री होल्ड झालेल्या आहेत. झाल्या. अच्छा, म्हणजे त्याचे दोन निर्णय, एक 2 टप्प्यामध्ये होते, एक पीएमआरडीएच्या अधिकार क्षेत्रातील आणि महानगरपालिकेच्या अधिकार क्षेत्रातील. आता पीएमआरडीएच्या झाल्या हो आणि महापालिकेच्या पेंडिंग आहे. याच्यामध्ये फ्री होल्ड झाले, पण पुढे काय करायचं बऱ्याच जणांना माहित नाही. त्या संदर्भात आमची एक जनजागृती चालू आहे. म्हणजे आज माझ्या नावाने एक घर आहे, समजा मी राहतो सोसायटीमध्ये, एक घर आहे, मी ते विकलं दुसऱ्याला विकलं तिसऱ्याला चौथ्या, पण अजूनही लिस्ट डीड माझ्या नावाने. म्हणजे वारस नोंदीचा विषय आहे. वारस नोंद असेल, ट्रान्सफर असेल, हे सगळं प्रोसिजर झाल्यानंतर फ्री होल्डचा विषय मार्गी लागेल ना. तुमचे डॉक्युमेंट जर क्लिअर असेल तर फ्री होल्ड. बरोबर. आता ही सगळी जनजागृती चालू आहे, त्यामुळे मी कॅमेऱ्यासमोर जास्ती बोलत नाही. कसं परत बाकीचे मुद्दे घ्यायला नको. त्यामुळे रिडेव्हलपमेंट ही आमची काळाची गरज आहे. रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर रस्ते असतील, जे आमच्या यमुना निगडी भागात किंवा सेक्टर 22 मध्ये रस्ते घरापेक्षा वरती गेलेले 1-1 फूट. होय. रस्त्याची पातळी कमी करून रस्ते विकास करण्याचं काम हे प्राधान्याने घेणार आहे. आता आपण सांगितलं सर की रेड झोनचा विषय तुम्ही घेतलेला आहे, तो मार्गी लावणार आहात. तुम्ही सांगितलं की फ्री होल्डचा अर्धी लढाई आम्ही जिंकली, अर्धी जिंकणार आहोत, ते तुम्ही सांगितलं. त्यानंतर रस्त्यांच्या उंचीचा विषय तुम्ही सांगितला. आणखी एक महत्वाचा विषय आहे, यमुनानगरमध्ये महानगरपालिकेचं एक रुग्णालय व्हावं किंवा तिथं होणार आहे अशी चर्चा होती, त्याची काय स्थिती असेल? माझ्याकडे सगळे पाठपुरावे, सगळे पत्रव्यवहार असतात. ते रेड झोन मध्ये आहे. मी संरक्षण खाते, डेव्हलप कॅन्टोन्मेंट थ्रू संरक्षण खात्याला पत्र दिले. आमदार महेशदादा रानडे यांचं पण पत्र आहे. तर त्यांनी आम्हाला उत्तर दिले की रेड झोन मध्ये असल्यामुळे तिथं काही करता येणार नाही, परंतु त्यांनी एक अनुमती दिलेली आहे इनडायरेक्ट की तुम्ही त्या ठिकाणी फॅब्रिकेशन मध्ये 100 खाटांचं बेड आणि दवाखाना करू शकता, जे विदाउट स्ट्रक्चर म्हणजे विदाउट आरसीसी अत्यावश्यक बाब म्हणून त्या ठिकाणी तुम्ही स्ट्रक्चर करू शकता. म्हणजे मागच्या आता आम्ही काय केलं, जी आम्हाला इमारत कमी पडत होती कोविड मध्ये करायला, आम्हाला इमारत कमी पडते. इमारत कमी पडत असताना आजूबाजूला सर्व परिसर स्वच्छ केला. त्या ठिकाणी एक 15 ते 20 अपार्टमेंटचं एक आम्ही ओपीडी चालू केलेली आहे सीएसआर फंडातून. महापालिकेचा खर्च नाही, सीएसआर फंडातून त्या ठिकाणी. त्यासाठी कमलताई गोलपण मोकशेट यांनी दोघांनी आम्ही तिघांनी खूप प्रयत्न केले आणि आमदारांचं आम्हाला खूप सहकार्य झालं. आता ओपीडी एकदम जोरात चालू आहे. पण या पार्श्वभूमीवर भविष्यामध्ये त्याच्या बाजूला अजून जागा शिल्लक आहे, तिथं 50 ते 100 खाटचं तरी आम्हाला तिथं अपेक्षित आहे. आयपीडी झाली पाहिजे. असं विकास कामांच्या मुद्द्यावर सर बोलला तुम्ही. आजच्या या मुलाखतीमध्ये जवळपास 4 ते 5 वेळा विद्यमान आमदार महेश लांडगे यांचं नाव घेतलं. तुम्ही त्यांना नेतृत्व मानलेलं आहे. पण महेश लांडगेंची जी आता कल पाहता, त्यांनी हिंदुत्व आणि विकास या 2 गोष्टींची सांगड घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. हिंदुत्ववादी आमदार म्हणून ते कधी टीकेचे लक्ष्यही होतात आणि त्यांनी केलेल्या कामांमुळे त्यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी असलेला नेता म्हणूनही पाहिले जातात. तुम्हाला हिंदुत्व आवडतं की विकास आवडतो? मला दोन्ही आवडतं. म्हणजे तुमची धारणा तीच आहे
पण मुळात तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पासून सुरुवात केलेली आहे, त्यामुळे तुम्हाला विकासाभिमुख हिंदुत्व या भूमिकेवरतीच पुढे जायचं आहे असं तुमचं ठरलेलं आहे. हो 100%. महेश लांडगेंच्या विकासाभिमुख हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टीला यश मिळेल का? 100%. 100% यश मिळेल असं वाटतं. आणि त्या यशाची सुरुवात तुमच्या प्रभाग क्रमांक 13 मधून होईल. आमच्या प्रभागात तर होणारच. हे आम्ही आता 0 होतो ना पहिले, त्यातले 2 झालो, 2चे 4, आता 2चे 4 करायचे आहेत. प्रयत्न तर करणारच ना आम्ही. निश्चितच सर. आणि प्रयत्न म्हणजे नागरिकांच्या आम्ही अडी अडचणी असेल, समस्या असेल, आम्ही 24 तास अवेलेबल आहे. आमचे गोलब साहेब आणि कमलताई, तुम्ही सांगा ना, जरी गोलब साहेब स्लम एरियामध्ये सेक्टर 22 मध्ये मॅक्सिमम नेतृत्व केलं, मी निगडी भागात केलं, पण आमच्या दोघांमध्ये कम्युनिकेशन. सेक्टर 22 आहे म्हणजे सेक्टर 22 हा गोलब साहेबांच्या परिचय, त्यांचं लहानापासून तिथे गेले. माझ्या जवळजवळ 40 वर्ष मुंबईमध्ये गेले. मी असं ऐकलं आहे की त्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे माहिती नाही, पण प्रसार माध्यमांमध्ये आम्ही असतो तर त्या ठिकाणी तुमच्या प्रभागामध्ये काहीतरी तडजोड केली जाते राजकीय दृष्ट्या, अशा प्रकारचा एक नॅरेटिव्ह आहे. म्हणजे कदाचित नसेल तसं, परंतु बोललं जातं. हे तडजोडीचं राजकारण काही तिथं होतं का? तडजोड म्हणजे मी तू मला सांभाळून घे, मी तुला सांभाळून घेतो, असं कधी झालं नाही. नाही, ते लोक ठरवतात, तेवढे सुशिक्षित नसतात. ते कसं असतं, आता इलेक्शन लागल्यानंतर ज्याचे त्याचे व्ह्यू असतात, 4 वोट द्यायचे काय ते लोक ठरवतात. तडजोडीचं काही संबंध नाही. म्हणजे या वेळेला 4 मला वाटतं दुसरी तडजोड विचारतात तुम्ही. नाही, तडजोड म्हणजे मला असं म्हणायचं आहे की प्रस्थापित जी घराणी आहेत राजकीय दृष्ट्या, मी नामोल्लेख जर करायचंच झालं तर शिवसेनेतले प्रस्थापित असतील, किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतले प्रस्थापित असतील, किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधले प्रस्थापित असतील. मग त्या प्रस्थापितांबरोबर स्थानिक पातळीवरती ज्या वेळेला तुमचं पॅनल म्हणून काम व्हायला पाहिजे, ते झालंच तर प्रस्थापित तर तुमचे पराभूत होणार आहेत. या वेळेला तिन्ही पक्षातल्या प्रस्थापितांना दणका द्यायचं हे ठरवलंय का? 100%. भारतीय जनता पार्टी म्हणून तुम्ही पुढे जाणार आणि प्रस्थापितांना दणका देणार. मागच्या वेळी पण थोडं आमचं काय झालं, आम्हाला लेट उमेदवार मिळाले गेले आम्हाला पक्षाला, भारतीय जनता पार्टीला. मी एकटा होतो, बापूशी बोलत होतो, नंतर 2 आले, पण तेवढं कॅम्पेनिंग करायला वेळ नाही, तर मागच्या वेळी दणका दिला. गेल्या वेळेलाच होता. हो, क्या बात आहे. मला सांगा, बऱ्याच गोष्टींवरती आपण चर्चा केली. निवडणूक आता 15 दिवसांवरती आलेली आहे. तुम्ही आपल्या प्रभागातल्या नागरिकांना काय आवाहन कराल आणि या निवडणुकीला त्यांच्याकडे काय तुम्ही अपील कराल? ऍक्च्युली या ठिकाणी महा ई न्यूज चॅनेलने मला बोलवलं, त्याबद्दल प्रथमतः पुन्हा एकदा त्यांचं आभार व्यक्त करतो. आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या भोसरी विधानसभेचे आदरणीय लाडके आमदार महेशदादा लांडगे यांच्या विचारांना प्रेरित होऊन मी भारतीय जनता पार्टीमध्ये पूर्वीपासून काम करत आहे आणि यापुढेही काम करत राहील. यापुढेही समाजासाठी, समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी, विकासामध्ये अग्रेसर राहील. आणि खरं तर मी जी समाजसेवा करतो ती सेवा हे माझं स्वतःचं कर्तव्य समजतो आणि जे आतापर्यंत मी 22-23 वर्षामध्ये करत आले, यापुढे करत राहील. आणि तुम्ही जे 2017 ते 22 मध्ये मी जे काम केलं, तुमच्या प्रत्येक कामाच्या अडचणीमध्ये सहभागी झालो आणि काम सोडवण्याचा प्रयत्न केला, प्रामाणिक प्रयत्न केला. यापुढेही 4 वर्ष 2022 ते आतापर्यंत 25 एंड पर्यंत मी काम करत आलेलो आहे. याचा विचार करून तुम्ही आम्हाला भारतीय जनता पार्टी, मी उमेदवार म्हणून उत्तम केंद्रे, माझं चिन्ह असेल कमळ, आणि माझ्याबरोबर जे बाकीचे 3 उमेदवार असतील त्यांना आपण बहुमताने विजय कराल अशी आशा व्यक्त करतो आणि पुढील 5 वर्षासाठी आम्हाला काम करण्याची संधी द्याल असे मी नागरिकांना आवाहन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय श्रीराम. धन्यवाद सर. तुमच्या बरोबर प्रभागातले लोक विकासाच्या मुद्द्यावरती आणि कोविड काळामध्ये जे आपण मानवतेचं दर्शन घडवलं आणि त्यानंतरच्या काळामध्ये विकासाचे जे मुद्दे घेतले आणि जे तुम्ही विजन जे मांडणार आहे किंवा मांडलेलं आहे त्याच्या आधारे प्रभागातले नागरिक आपल्यावरती पुन्हा एकदा विश्वास घेतील असंही शुभेच्छा व्यक्त करतो. आपण आमच्या महा ई न्यूजच्या स्टुडिओमध्ये भेट दिली, वेगवेगळ्या विषयांवरती मनमोकळ्या गप्पा केल्या, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद देतो आणि तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद सर.